लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. चांदोरी निफाड नाशिक संभाजीनगर महामार्गावरील नागपूर फाटा परिसरात सोमवारी सकाळच्या सुमारास एका भरधाव डंपरने न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी येथे 7वीत शिकणारी विद्यार्थिनी सिद्धी मंगेश लुंगसे वय 12 हिला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण चांदोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीलाही धडक दिली. या दुचाकीवर असलेल्या पती पत्नीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डंपर चालकाचा वेग अत्यंत जास्त असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चांदोरी निफाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. डंपर चालकावर तात्काळ कठोर कारवाई करा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी संतप्त जमावाला समजावून आंदोलकांना शांत केले. मात्र या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची भावना असून प्रशासनाकडून तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, ओझर प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.